महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त। शिवसेना उभाटा वतीने दरवाढीचे निषेध आंदोलन। शिवचौकात जोरदार आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरण व चुकीच्या परराष्ट्र नीतीमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेला आहे। गॅस व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे। पेट्रोल 107 तर डिझेल 94 रुपयेपर्यंत महाग झाल्याने येणाऱ्या काळात वाहतुकीचे दर गगनाला भिडतील। त्यामुळे प्रत्येक चीज वस्तू महाग होणार आहे। नरेंद्र मोदींनी 2 दिवसापूर्वी तेल गॅस कमी वापरा, सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे करू नका असे अनाहूत सल्ले दिले, परंतु स्वतः मात्र मोटारीच्या प्रचंड ताफ्यात रोड शो करतात। वरील आवाहन केल्यानंतर लगेचच 5 युरोपीय देशांच्या दौऱ्यावर निघून गेले। मोदी सरकारच्या कथनी व करणीमध्ये फरक असल्याने स्वतः भाजपच्या नेत्यांनी त्यांचे आवाहन गांभीर्याने घेत नाही ती वस्तुस्थिती आहे। 11-12 वर्षापूर्वी हेच नरेंद्र मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 56 असताना माकप नेत्यांनी प्रचंड आकांडतांडव केले। घरगुती गॅस 414 रुपये असताना रान पेटवले होते। जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ है असे माननीय पंतप्रधान पदाचा मानभंग करण्याचा प्रयत्न झाला। आज रुपयाची वाटचाल 96 रुपये झाली। आपली परराष्ट्र नीती फेल झाली। आपल्याला एकही मित्र देश म्हणून उरला नाही। नेपाळ, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका सारखे थिल्लर देश आपल्याला डोळे वटारतात। युरोपियन देश आपल्याला मोजत नाहीत। रशिया, इराण सारखे सच्चे मित्र आपण गमावले। नरेंद्र मोदी हे विरोधी पक्ष देशातील अर्थतज्ञ यांच्या अभ्यासाला किंमत देत नाहीत। त्यांची किंमत आज आपला देश मोजतो आहे। इराणी, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे देशावर आर्थिक संकट ओढवणार आहे। त्यासाठी पूर्वनियोजन करून उपाययोजना केली पाहिजे असे तज्ज्ञ मंडळी सांगत असताना नरेंद्र मोदींनी एका अहंकारातून कोणाच्याही मताला किंमत दिली नाही आणि पोकळ आव आणून देशात पुरेसा इंधन गॅस साठा आहे, सर्व आलबेल आहे असे खोटे सांगितले। कारण देशातील 5 राज्याच्या निवडणुकांनंतर त्याचा परिणाम झाला असता। देशावर आर्थिक संकट असताना मोदींनी निवडणुकांना प्राधान्य दिले। निवडणुका संपताच गॅसच्या किमती वाढल्या। पेट्रोल डिझेलमध्ये आज जरी 3 रुपयांची वाढ झाली असली तरी सरकार लोकांची परीक्षा पाहत आहेत। आपण जर आज विरोध केला नाही तर 1-2 महिन्यानंतर ही दरवाढ 18 ते 20 रुपयेपर्यंत जाईल असे अर्थतज्ञ सांगत आहेत। म्हणून शिवसेनेने हा कडाडून विरोध केला आहे। शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी। गॅस इंधनवरील अधिभार, गॅस कमी करून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी करत शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आज धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी काही काळ संपूर्ण चौकातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख माननीय आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख निंबाब मराठे, नरेंद्र परदेशी, प्रशांत भदाने, शेखर वाघ, बाबाजी पाटील, पंकज भारसकर, मोहनसिंग तनवानी, डॉक्टर अनिल पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, शिवाजी शिरसाळे, दिनेश पाटील, आबा भडागे, कपिल लिंगायत, सूरज भावसार, आनंद जावडेकर, प्रशांत ठाकूर, शणाभाऊ माळी, अनिल चौधरी, गोकुळ बडगुजर, सागर निकम, जयदीप मराठे, वैभव पाटील, इश्तियाक अन्सारी, योगेश पाटील, सोमेश कानकाटे, निलेश कांजरेकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, धुळे। 14 वर्षापूर्वी भारताच्या जनतेला भुलवण्याकरता, भारताच्या जनतेला खोटं बोलून महागाई कमी करणे, अच्छे दिन लाएंगे अशा भूलतापा देऊन जनतेची मतं लुटली, चोरी केली आणि आज 14 वर्षानं रामाचा वनवास 14 वर्षानं संपला होता। जनतेचा वनवास अजूनही चालू आहे 14 वर्षानंतर सुद्धा। 5 राज्याच्या निवडणुका झाल्या। त्यावेळेला सांगितलं होतं महागाई वाढणार नाही, तेलाचे भाव वाढणार नाही, गॅसचा तुटवडा होणार नाही। सगळं झाल्यानंतर निवडणुका संपल्याने दुसऱ्या दिवशी
व्यावसायिक गॅस म्हणजे हॉटेलला लागणारा गॅस 993 रुपयाने वाढवला. त्यानंतर घरगुती गॅस, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारा गॅस, त्याची सुद्धा दरवाढ केली. 3 दिवसापूर्वी डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये पुन्हा वाढ केली आहे. अरे ही टेस्ट केस आहे, ही भारतीय जनतेची नाडी तपासतायत. याच्यामध्ये किती विरोध होतोय. जर विरोध झाला नाही, जनतेने ही दरवाढ स्वीकारली तर आणखीन भयानक दरवाढ होणार आहे. आणि या युद्धाचा फायदा घेऊन जनतेला लुटणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या मित्र पक्षाच्या सरकारचा विरोध करण्याकरता, जनतेला जागवण्याकरता हा मोर्चा या चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख तसेच सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. आणि आज आम्ही इशारा देतोय देशातल्या या भाजप सरकारला. त्याचबरोबर या धुळे जिल्ह्यातला आमदार असेल, या धुळ्यातला जिल्ह्यातला भाजपाचा पदाधिकारी असेल, या सगळ्यांना आम्ही इशारा देतोय, अरे डोकं ठिकाणावर आणा, नाहीतर तुमचं डोकं फुटल्याशिवाय, ही फोडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून सांगतोय, ही जिजिया कर हा जो वाढलेला महागाईचा डोंब आहे, याला वेळीच बाजूला महिलांचं, गोरगरीब महिलांच्या मंगळसूत्राला हात घातला. वर्षभर सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा, घरामध्ये खाण्याचं तेल कमी वापरा. अरे मग ठेवलं काय तुम्ही? गोरगरिबाच्या वाट्याला तुम्ही काय ठेवलंय? याकरता आज हा भिक्कार मोर्चा, आज हा विरोध दर्शवण्याकरता हा मोर्चा काढलेला आहे. यातून जनतेला काही गैरसोय झाली असेल, पण दीर्घकालीन जनतेच्या हिताकरता हा मोर्चा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. पुन्हा एकदा आम्ही या भाजप सरकारला आम्ही सांगतो की टाळ्यावर या, भानावर या, नाहीतर तुमचे दिवस काही खरे नाही. लोकांच्या समोर नाटक करणं बंद करा. मोटरसायकलवर येणं, या पद्धतीची नाटकं आहे ती बंद करा आणि ही वाढलेली महागाई रद्द करा. महागाई रद्द करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा. आणि हे सांगून या ठिकाणी नरेंद्र परदेशी साहेब यांनाही विनंती आहे, त्यांनी 2 शब्दात त्याचं मनोगत केलं. गेल्या 10-12 वर्षापूर्वी हे भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते हे असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता. त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है. आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे. तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी. अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे. परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या. जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली. आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोचलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. आता मोदी सरकार म्हणतं की तेल वापरू नका आणि प्रवास करू नका. आधी त्यांनी हे सर्व परदेश दौरे बंद केले पाहिजे, ही त्यांनी नाटकं बंद केले पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो देखावा केलेला आहे बुलेटवर जाणं वगैरे, तो नौटंकी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.